नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ एडिटिंगच्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन संदर्भात माहिती घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंगच्या बेसिक वर्कस्पेसची माहिती घेणार आहोत. तर बेसिक वर्कस्पेस म्हणजे काय आहे, की ॲक्चुअल काम कसं चालतं व्हिडिओ एडिटिंगचं, त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्याच्या आधी ह्या पूर्ण कोर्समध्ये आपण काय-काय शिकवणार आहोत, त्या सगळ्या गोष्टींची यादी इथं मी तुम्हाला सांगतोय. सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण इथे करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन शिकणार आहोत. त्यानंतर आपण वर्कस्पेस म्हणजे याच्यात टूल्स कुठे असतात, मेनू कुठे असतात, इफेक्ट्स कुठे असतात, ट्रान्झिशन्स कुठे असतात, त्यानंतर इनपुट विंडो काय, आउटपुट विंडो काय, टाईमलाईन काय असते. त्यानंतर आपण बेसिक एडिटिंग शिकणार आहोत. अगदी तुम्ही एका दिवसात एक साधा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायला शिकू शकता, त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. वेगवेगळे इफेक्ट्स आणि ट्रान्झिशन कसे वापरायचे, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण टायटल्स कसे द्यायचे, या संदर्भात माहिती घेणार आहोत. तसेच बेसिक ॲनिमेशन काय असतं, त्याचा यूज कसा करायचा, मग ते टायटलमध्ये असेल किंवा स्लाईड शोमध्ये असेल किंवा आपल्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये असेल, त्याचीही आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर स्पेशल इफेक्ट आणि बेसिक व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा वापर कसा करायचा, त्याची माहिती आपण ह्या कोर्समध्ये घेणार आहोत. स्पेशल इफेक्ट्स किंवा व्ही-एफ-एक्ससाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. डेडिकेटेड सॉफ्टवेअर असतात किंवा स्पेशल सॉफ्टवेअर असतात. पण त्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही बेसिक एडिटिंगमध्ये तुम्ही आरामात एडिटिंग करू शकता. तर ते कसं करायचं, त्या संदर्भातही आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण स्लाईड शो एडिटिंग शिकणार आहोत. स्लाईड शो एडिटिंग नंतर आपण ऑडिओ एडिटिंगही यात शिकणार आहोत. त्यानंतर कलर करेक्शन किंवा कलर ग्रेडिंग या दोन्ही गोष्टी आपण यात शिकणार आहोत. ट्रॅडिशनल वेडिंगचे व्हिडिओज कशा पद्धतीने बनवायचे, त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत. सिनेमॅटिक वेडिंग व्हिडिओ त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर आपण ऑनलाईन क्लासेस किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज कशा पद्धतीने एडिट करायचे, या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यानंतर YouTubeवरती जे काही ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असतात किंवा व्लॉग्स असतात, व्लॉग्स त्याला आपण बोलू शकतो, त्याची माहिती घेणार आहोत. YouTubeवरती वेगवेगळी चर्चासत्र आयोजित केली जातात. ते इंटरेस्टिंग कशा पद्धतीने करायचे, त्या संदर्भातही आपण मल्टीकॅमचा सेटअप जो असतो, तो कसा एडिट करायचा, ते पण आपण घेणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा कोर्स घेतलाय किंवा बऱ्याचदा हाच पर्पज असतो, तर Instagramवरती वेगवेगळ्या रील्स कशा एडिट करायच्या, ह्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर त्या रीलमध्येच तुम्ही YouTube शॉर्ट्सही एडिट करू शकता. न्यूज एडिटिंग संदर्भातही एक स्पेशल लेक्चर आपण घेणार आहोत. तसेच वेगवेगळे ॲडव्हर्टायझिंग व्हिडिओ, मग ते 30 सेकंदापासून तर अगदी 2 मिनिटापर्यंतचे वेगवेगळे ॲडव्हर्टायझिंग व्हिडिओ कसे करायचे, त्याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर शॉर्ट टर्ममध्ये खूप चांगला पैसा मिळवून देणारा वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ कशा पद्धतीने करायचे, याची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर हा कोर्स करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट्सची आणि प्लगिन्सची गरज असणार आहे. तर ते कसे वापरायचे, त्याचा यूज कसा करायचा, तुम्हाला वेगवेगळे स्टॉक फुटेजेस वगैरे कुठून मिळतील, ह्या संदर्भातही आपण माहिती घेणार आहोत. ह्या लेक्चरचा क्रम थोडा मागे-पुढे होऊ शकतो. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आधी आपण घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी 20 दिवसात एकदम प्रोफेशनली तुम्हाला शिकवल्या जातील, ज्याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यूज होईल. चला तर मग सुरुवात करूया. आपलं आजचं लेक्चर आहे वर्कस्पेस. तर ते समोर तुम्हाला सॉफ्टवेअरची विंडो दिसते. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं जे आयकॉन इथं येतं किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती येतं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो दिसते. आपण Adobe Premiere Pro 2023 हे व्हर्जन वापरतोय. तुम्ही याच्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जनही वापरू शकता किंवा जुनं व्हर्जनही वापरू शकता. जे तुमच्या पीसीचं कॉन्फिगरेशन असेल, त्या पद्धतीने तुम्ही व्हर्जन वापरा. जेणेकरून काम करत असताना तुमचा पीसी लॅग होणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही किंवा स्लो होणार नाही. तर इथे ओपन प्रोजेक्ट आणि न्यू प्रोजेक्ट. बाकी हे रिसेंट प्रोजेक्ट. तुम्ही जे काही कामं केलेली आहेत, ते हे रिसेंट प्रोजेक्ट्स असतात. इथे
प्रोजेक्ट आणि सिक्वेन्स यामध्ये बऱ्याचदा लोकांची गल्लत होते. तर तिथे मी आज लगेच तुम्हाला कन्फ्युजन करणार नाही तुमचं. तुम्ही इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोजेक्टचं नाव द्यायचंय तुम्हाला. त्यानंतर प्रोजेक्टचं लोकेशन तुम्हाला हा प्रोजेक्ट कुठे हवाय? इथून तुम्ही चूजही करू शकता. मी डी ड्राईव्हमध्ये इथे प्रीमियर प्रोजेक्ट असं एक फोल्डर करतो, जेणेकरून माझे सगळे प्रोजेक्ट एका ठिकाणी असतील. त्याला सिलेक्ट केलं आणि इथे तुम्ही सिक्वेन्सला पाहिजे ते नाव देऊ शकता. आता सिक्वेन्स संदर्भातही मी तुम्हाला अजून इन डिटेल माहिती देईल. सध्या फक्त S1 आणि इथे क्रिएटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन झाली आहे. ओके. ही विंडो बघा, सगळ्यात वरती जे दिसतायत ते आहे तुमचा टायटल बार किंवा मेन्यू बार. इथे वेगवेगळे मेन्यूज आहे, म्हणजे फाईलमध्ये मेन्यूज आहे, एडिटमध्ये मेन्यू आहे, क्लिपमध्ये मेन्यू आहे, हे सिक्वेन्स असे वेगवेगळे मेन्यूज आहे. यांचा आपल्याला खूप चांगला वापर होतो. त्यानंतर तुम्ही इथे खाली आलात तर ही तुम्हाला सोर्स विंडो दिसेल, जी आता सिलेक्टेड आहे किंवा जिथं कर्सर आहे तिला बोलतात सोर्स विंडो. जे काही फुटेज तुम्ही घेता, ज्या काही इमेजेस तुम्ही घेता, जे काही ऑडिओ तुम्ही घेता, ते सगळे ह्या सोर्स विंडोमध्ये प्री चेक केले जातात किंवा प्री एडिट केले जातात. त्यानंतर ही जी आहे प्रोग्राम विंडो. तुम्ही इथे केलेले सगळे फायनल ऑपरेशन्स किंवा इथे खाली जी टाईमलाईन आहे, त्या टाईमलाईनवरचं फायनल आउटपुट तुम्हाला प्रोग्राम विंडोमध्ये दिसतं. त्यानंतर आहे हा इम्पोर्ट मीडिया. तुमचा जो काही मीडिया आहे, तो इथे इम्पोर्ट होतो. त्यानंतर आहे ही टाईमलाईन. ह्या टाईमलाईनवरती 2 प्रकारच्या टाईमलाईन्स येतात. एक ऑडिओची टाईमलाईन आणि एक व्हिडिओची टाईमलाईन. तर ती कशी येते ते मी तुम्हाला दाखवतो. हा इम्पोर्ट मीडिया इथे तुम्ही राईट क्लिक करून इम्पोर्ट करू शकता किंवा डबल क्लिक करून इम्पोर्ट करू शकता. डेस्कटॉपवरती वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे. आता जो सिक्वेन्स आहे तो कसा क्रिएट होतो तो मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपली आयकॉनिक साईज असते कुठल्याही व्हिडिओची किंवा रील्सची व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. मोबाईलवरती जे व्हिडिओ शूट होतात ते व्हर्टिकल असतात. म्हणजे रीलची साईज असते व्हर्टिकल आणि तुमच्या YouTubeवरती जे व्हिडिओ बघतो त्याची साईज असते हॉरिझॉन्टल. ती साईज असते रेग्युलर. अशा पद्धतीची ही साईज असते. ह्या साईजमध्ये ज्यावेळेस तुम्ही हॉरिझॉन्टल व्हिडिओ करता म्हणजे आडवा व्हिडिओ करता त्यावेळेस ही साईज असते आणि ज्यावेळेस तुम्ही उभा व्हिडिओ करता त्यावेळेस व्हाईस वर्सा असते. म्हणजे 1080 आधी असते, 1920 नंतर असते. अशा पद्धतीची तुमची साईज असते. तर त्यासाठी त्याच साईजमध्ये तुमचा सिक्वेन्स तयार होण्यासाठी तुम्हाला त्याच साईजचा व्हिडिओ आधी घ्यायचा आहे, जेणेकरून तीच साईज होईल. म्हणजे काय? थोडक्यात मी हा व्हिडिओ इथे घेतोय, जो तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट विंडोवरनं टाईमलाईनवरती घेऊ शकता. अदरवाईज सोर्स विंडोवर नाही घेऊ शकता. त्यातही घेताना तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ जर घ्यायचा असेल, तर तुम्ही डायरेक्टली इथं असा खेचू शकता. माऊसचे बटन दाबलेले, लेफ्ट साइडचे बटन दाबलेले, ते इथं आल्यावरती तुम्हाला सोडायचे आहेत. अशा पद्धतीने. आता तुमचा व्हिडिओ इथे प्ले होईल. अशा पद्धतीने. ओके. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा फक्त व्हिडिओज घ्यायचा आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने खेचू शकता आणि जर तुम्हाला वाटलं, की आता फक्त ऑडिओज घ्यायचा आहे, तर तो अशा पद्धतीने खेचू शकता. आता इथं A1, A2, A3 हे आहे ऑडिओ ट्रॅक. ऑडिओ ट्रॅक तुम्हाला वरती टाकता येणार नाही आणि व्हिडिओ ट्रॅक तुम्हाला खाली टाकता येणार नाही. V1, V2, V3 हे व्हिडिओ ट्रॅक आहे. म्हणजे एकमेकांवरती तुम्हाला अजून व्हिडिओज टाकता येतील. हे सर्व कस्टमायझेबल आहे. तुम्ही या विंडो लहान मोठ्या करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. ते कशा पद्धतीने करायचं, काय करायचं त्या संदर्भातही तुम्हाला इझिली हे ऑपरेट करता येईल. त्यानंतर हे आहेत टूल्स. हे वेगवेगळे टूल्स आहेत. याचं ऑपरेशन कट पेस्ट करण्यासाठी, सिलेक्शन करण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी किंवा कस्टमाइज करण्यासाठी या टूलचा तुम्हाला यूज होतो. त्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इथे आहे इफेक्ट्स. या इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आणि प्रीसेट आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओसाठीचे इफेक्ट, व्हिडिओसाठीचे ट्रान्झिशन,
ऑडिओसाठीचे इफेक्ट्स, ऑडिओसाठीचे ट्रान्झिशन, त्यानंतर काही प्रिसेट्स असं सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे जे इफेक्ट्स आपण टाकतो, ते कंट्रोल कसे करायचे ते आपल्याला इथं बघायला मिळेल. त्यानंतर बेसिक ॲनिमेशन वगैरे असेल, क्लिप सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला त्याचं पोझिशन, स्केल अशा खूप साऱ्या गोष्टी चेंज करता येतात. मात्र पहिल्याच दिवशी एवढं सगळं बंबार्डिंग करण्यापेक्षा तुम्हाला मी फक्त वर्कस्पेसची माहिती देतोय आज आणि त्या व्यतिरिक्त अजून एक ॲडिशनल माहिती अशी देतोय, की हे सगळं करत असताना तुम्हाला वेगवेगळे इनपुट्स लागणार आहेत, व्हिडिओज लागणार आहेत, टूल्स लागणार आहेत, प्लगिन्स लागणार आहेत. तर त्याच्या संदर्भातही एक सेपरेट लेक्चर आपलं असणार आहे. मल्टीमीडियाचे जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा अगदी स्पेसिफिकली बोलायचं ठरलं, तर व्हिडिओ एडिटिंगचे जेवढे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, त्यातलं सगळ्यात सोपं आणि पॉवरफुल जर सॉफ्टवेअर असेल, तर Adobe कंपनीचं हे प्रीमियर प्रो. जे शिकायला अत्यंत सोपं आणि सुटसुटीत आहे मित्रांनो. तुम्ही 20 दिवसात खरोखर फक्त हे ऑनलाईन लेक्चर करून प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर होऊ शकता, याची मी 100% खात्री देतो. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टेप बाय स्टेप शिकायला सुरुवात करूया. तुम्हाला कुठलीही अडचण आली, तर ती अडचण टॅकल करण्यासाठी आपला WhatsApp सपोर्ट ग्रुप आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी पर्सनल कॉन्टॅक्ट पण करू शकता. धन्यवाद.